आपण गेली अनेक दिवस मोठ्या कष्टाने प्रचार करताय. आपल्या एकूण या मतदारसंघातल्या वाडी वस्तीवर आपण भेट देत आहे आणि आपण या मतदारसंघाचं तर विकासाचं विजन क्लिअर केलेलंच आहे. पण आज आम्ही असं बघितलं की इथं जिल्ह्याकडनं अपेक्षा आहेत तुमच्या, म्हणजे जिल्ह्यातल्या काही पत्रकारांनी पण आज मागणी केली की आमच्या जिल्ह्याचे काही प्रश्न आहेत ते पण आम्हाला सोडवायला पाहिजे, तुमच्याकडनं ते व्हायला पाहिजे. हे कॉन्फिडन्स या लोकांचा किंवा ही मागणी इथंपर्यंत आपण कशी काय केलात? या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आणि महाराष्ट्राचं लक्ष या सीटवर तयार आहे. या मतदारसंघाचं डेव्हलपमेंट करण्याची एक विडा मी उचललेला आहे. या मतदारसंघामध्ये कसं हॉस्पिटल, बेरोजगारी दूर होईल याचं नियोजन मी केलेलं आहे. दुबईच्या धर्तीवरती ते डेव्हलपमेंट करायची आहे, पण दुबईच्या धर्तीवरती करण्याच्या अगोदर बेसिक जो रूट आहे तो पूर्ण करण्याची गरज आहे. या ठिकाणी मी काल रात्री 2:30 वाजता एका गावामध्ये गेलो होतो. त्या गावामध्ये आजही गोव्याला लागून असलेला गाव आहे सातारडा. मी तुम्हाला त्याचा फोटो सुद्धा दाखवतो. MI पाटलांना फोटो आणायला सांग. त्या ठिकाणी छोटी छोटी मुलं आहेत. एका वस्तीमध्ये 100 लोक आहेत, परंतु रस्ता नाही आहे, ब्रिज आहे, पाण्यामध्ये वाहून मुलं गेलेली आहेत. अशा प्रकारची परिस्थिती या मतदारसंघात अजूनही आहे. नक्षलवादी एरियात राहतो तसं त्यांच्यावर दबाव टाकला जातो. अशा प्रकारे डेव्हलपमेंट होत नाही आहे. ती परिस्थिती बदलण्याची काळाची गरज आहे आणि विशाल परब एक व्यक्ती आमदार होणं काळाची गरज लोकांना वाटत आहे. आपण बेरोजगारी आणि आरोग्याचा प्रश्न या दोनच प्रश्नावर फोकस केलेला आहे. या दोन्ही प्रश्नाबाबत काय सांगाल की आपलं विजन काय आहे? बेरोजगारीसाठी मी प्रत्येक जिल्हा परिषद वाईज चांगले बिझनेस आणलेले म्हणजे फायनल केलेले आहेत. फक्त आचारसंहितेनंतर सर्व नियोजन करणार आहे त्याचं. परंतु एक विजन मोठं आहे हॉस्पिटलचं. इथे कोणी ॲक्सिडेंट झालं तर बांबोळीशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. जाईपर्यंत पेशंट त्या ठिकाणी दगावला जातो. अशा प्रकारे असंख्य प्रश्न आहेत. आणि सर, शेवटचा प्रश्न, आपण वाडी वस्तीवर जात आहे. वाडी वस्तीवर आपल्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय. लोक इथं आपल्याला रोज भेटायला इतकी गर्दी करतायत. हा सगळा रिस्पॉन्स, या सगळ्याचं रहस्य काय? आज बघा, एक विजयाची पताका आणि विजयाच्या दिशेने जाणारा विशाल परब आहे. विजय मिळवून देणारी जनता आहे. जनता जनार्दन भयानक कंटाळलेली आहे पूर्वीच्या राजकारणाला. आज मला असं वाटतं की या मतदारसंघात बदल हा खूप मोठ्या प्रमाणावर घडेल आणि समोरच्यांचं डिपॉझिटपर्यंत जाण्याची शक्यता आहे असं वाटायला लागलेलं आहे. परिस्थिती खूप आपल्यासाठी चांगली आहे. जनता जनार्दनाचा कौल आपल्या बाजूने आहे आणि नक्कीच हा विजय शक्य होईल.